मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाची. तर लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे एक अत्यंत लोकप्रिय असं पुस्तक आहे, ज्यात अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीबद्दल चर्चा केलेली आहे. या पुस्तकात लेखक सांगतात की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अपार शक्ती आहे जी आपल्या विचारांवरती आधारित असते. सकारात्मक विचार आणि दृढ विश्वास यांच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनामध्ये यश, समाधान आणि शांती यांची प्राप्ती करून घेऊ शकतो. पुस्तकात अवचेतन मनाच्या कार्यप्रणाली, विचारांची शक्ती, आत्मसूचना म्हणजेच ॲफर्मेशन्स, प्रार्थना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा उपयोग कसा करावा याची सखोल माहिती दिलेली आहे. या बुक समरीमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी एक एक करून चॅप्टर वाईज शिकून घेऊया. नंबर 1, मनाचे 2 स्तर म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे आपल्या मनाचे 2 भाग असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे जागृत मन, ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो, जे आपण रोज वापरत असतो. हे आपलं तर्कसंगत मन आहे. जागृत मन आपल्याला रोजच्या कामकाजांवरती लक्ष केंद्रित करायला, निर्णय घ्यायला आणि जाणीवपूर्वक विचार करायला मदत करतं. दुसरं असतं ते म्हणजे अवचेतन मन, ज्यालाच आपण सबकॉन्शियस माइंड असं म्हणतो. हा आपल्या मनाचा खूप मोठा भाग आहे. आपण त्यावरती लक्ष देत नसताना ते सतत कार्यरत असतं. हे आपल्याला सवयी, भावना आणि आत्मविश्वासाला प्रभावित करतं. अवचेतन मनामध्ये आपण अनेक अनुभव, विचार आणि भावना साठवतो, ज्यानंतर आपल्यावरती परिणाम घडवत असतात. आपले नित्याचे वर्तन, स्वभाव आणि प्रतिक्रिया यावर या मनाचा खूप मोठा परिणाम असतो. जर आपण सतत सकारात्मक विचार करत असू तर आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे त्यानुसार आपल्याला सकारात्मक गोष्टी ॲट्रॅक्ट करायला मदत करत असतं. तसंच जर आपण सतत नकारात्मक विचार करत असू तर आपलं हेच सबकॉन्शियस माइंड आपल्याला नकारात्मक विचारांचा परिणामांचा सामना करण्यास लावू शकतो. नंबर 2, ते म्हणजे विचारांची शक्ती. आपले विचारच असतात जे आपल्या भविष्याची दिशा ठरवतात. सकारात्मक विचार हे सकारात्मक परिस्थिती आणि अनुभव आकर्षित करतात. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ते यशाचं स्वप्न बाळगणं आणि त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नकारात्मक विचारांमुळे अडचणी, अपयश आणि दुःख येऊ शकतं. जर आपण स्वतःला अपयशी म्हणून मान्य करू तर तसाच परिणाम घडून येतो, हे तुम्हाला सुद्धा जाणवलेलं असेल. उदाहरणार्थ, जर समजा तुम्ही एखाद्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना तुमचं मन म्हणत असेल की मी यात अपयशी होऊ शकतो का, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ते स्वीकारतं आणि तुमचं वर्तन तसंच बनतं, ज्यामुळे तुम्ही अपयशी ठरू शकता. चॅप्टर नंबर 3, विश्वासाची शक्ती. विश्वास म्हणजे आपल्या ध्येयावर असलेला दृढ आत्मविश्वास. लेखक यांचा असा विश्वास आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर प्रखर विश्वास ठेवता ती तुमच्या आयुष्यात साकार होते. तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर विश्वास ठेवून त्याला योग्य दिशा द्यावी लागेल. विश्वास हा मानसिक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण त्याच्यामुळेच आपण अनिश्चिततेवरती मात करू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या ध्येयासाठी प्रयत्न करत असाल आणि त्यावर ठाम विश्वास ठेवलात की ते साध्य होईलच, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याला सहकार्य करतं. तुम्ही स्वतःला प्रेरित करू शकता, जे अंतिम यशासाठी फार जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 4, सकारात्मक आत्मसूचना, ज्याला आपण ॲफर्मेशन्स असं सुद्धा म्हणतो. सकारात्मक आत्मसूचना ही स्वतःशी बोलण्याची एक शक्तिशाली पद्धत आहे, ज्याने आपलं अवचेतन मन प्रभावीपणे बदलता येतं. तुम्ही सतत सकारात्मक वाक्य मनात किंवा मोठ्याने बोललं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ती वाक्य सत्य मानायला लागतं आणि त्याप्रमाणे परिणाम होतात. उदाहरणार्थ, मी आत्मविश्वासपूर्ण आहे, मी यशस्वी होईन, अशी वाक्य तुमचं मन सकारात्मकतेने भरतात. हे वाक्य तुम्हाला योग्य दिशा देतात आणि सोबतच तुमच्या जीवनामध्ये इच्छित बदल घडवतात. असे सकारात्मक विचार सतत मनात आणल्याने तुमच्या निर्णय क्षमता आणि जीवनातील दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडून येतो. चॅप्टर नंबर 5, भीती आणि शंका टाळा. भीती आणि शंका या 2 गोष्टी
आपल्या मनातील सर्वात मोठ्या नकारात्मक शक्ती आहेत. भीती आणि शंका हे आपल्या प्रगतीला आडकाठी करतात. ज्या गोष्टींना आपण घाबरतो त्या गोष्टी आपल्या जीवनात घट्टपणे पसरतात. लेखकांच्या मते आपण जेव्हा शंका घेतो किंवा घाबरतो तेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला चुकीचा संदेश पाठवत असतो. नकारात्मक भावनामुळे मनामध्ये ताण येतो, ज्याचा परिणाम आयुष्यावरती होत असतो. त्यासाठी आपण भीतीवरती मात करून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारायला पाहिजे. चॅप्टर नंबर 6 ज्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या स्वप्नांना वास्तविकतेत आणा. आपले स्वप्न हेच तुमच्या यशाची बीजे असतात. जर तुम्हाला जीवनात काही साध्य करायचं असेल तर ते स्वप्न तुमच्या मनात स्पष्ट आणि दृढपणे ठेवा. तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाचं मनात चित्र तयार करता आणि त्यावरती विश्वास ठेवता तेव्हा तुमचं अवचेतन मन त्या चित्रानुसार परिस्थिती घडवू लागतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादं मोठं उद्दिष्ट साध्य करण्याचं स्वप्न बाळगलं ते तुम्ही किती तपशीलवार आणि वास्तविकतेप्रमाणे पाहता त्यानुसार तुम्ही त्या दिशेने काम कराल. चॅप्टर नंबर 7 मन आणि शरीर यांचा संबंध. सबकॉन्शियस माइंड जे आहे हे तुमच्या शारीरिक आरोग्यावरती परिणाम करतं. तुमच्या भावनांचे, विचारांचे तुम्हाला शारीरिक परिणाम दिसतात. तुम्ही नकारात्मक विचार, चिंता, तणाव यांना महत्त्व द्याल तर शरीरात रोग निर्माण होऊ शकतात. आणि या उलट सकारात्मक विचार, शांती आणि आनंद यामुळे शरीराला बरे होण्याची क्षमता वाढते. लेखकांच्या मते तुमचं मन तुमच्या आरोग्यावरती थेट परिणाम करतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा शारीरिक आजार असेल आणि तुम्ही तुमच्या मनाला सांगत राहिलात की तुम्ही बरे व्हाल तर तुमचं शरीर बरे होण्याच्या प्रक्रियेला अधिक सक्रियपणे प्रतिसाद देतं. चॅप्टर नंबर 8 सर्जनशीलता आणि समाधान. सर्जनशीलता हे सबकॉन्शियस माइंडचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. लेखक सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येचं समाधान शोधता आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काम करायला मोकळं सोडता तेव्हा ते चमत्कारिक उत्तरं देऊ शकतं. जेव्हा तुमचं मन शांत असतं आणि तुम्ही ताण न घेता काही विचार करता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड सर्जनशीलतेच्या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करतं. काही वेळा उत्तरं अचानक आणि सहज मिळतात. उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा कलाकार, लेखक किंवा वैज्ञानिकांनी मोठे शोध किंवा कल्पना शांततेच्या क्षणामध्ये साध्य केलेले आहेत. चॅप्टर नंबर 9 ज्यामध्ये सांगितलेली आहे प्रार्थनेची शक्ती. प्रार्थना हा अवचेतन मनाशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. प्रार्थना म्हणजे तुमच्या मनातील इच्छा, अपेक्षा किंवा चिंता व्यक्त करणं. लेखकांचं असं म्हणणं आहे की प्रार्थना ही पूर्ण विश्वासाने करा. प्रार्थनेचा उद्देश म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि सकारात्मकता देणं. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही तुमचं अवचेतन मन सकारात्मकतेने भरता, ज्यामुळे तुमची मनःशांती आणि जीवनातील आनंद हा वाढत असतो. त्यामुळे प्रार्थना ही अवचेतन मनाचं शुद्धीकरण करणारी शक्ती आहे जी प्रत्येकाने केलीच पाहिजे. चॅप्टर नंबर 10 क्षमाशीलता आणि प्रेम. क्षमाशीलता आणि प्रेम या दोन भावना तुमच्या मनाला शांतता देतात. जेव्हा तुम्ही नकारात्मक भावना जसे की द्वेष, क्रोध, असूया इत्यादी मनात ठेवता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड अशांत होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरती होत असतो. त्याऐवजी प्रेम, दया आणि क्षमा यासारख्या सकारात्मक भावना जर तुम्ही स्वीकारलात तर तुमचं मन शांत राहतं. तुम्हाला एक सुखी आणि संतुलित जीवन जगायला मिळतं. उदाहरणार्थ, कोणावर राग धरलात तुम्हीच त्याचे परिणाम सहन करत असता, परंतु जर तुम्ही त्यांना माफ केला तर तुमचं मनही शांत होतं. तर या पुस्तकाचा थोडक्यात निष्कर्ष असा आहे की डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक सांगतं की आपलं सबकॉन्शियस माइंड हे अतिशय शक्तिशाली आहे. योग्य विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्याने आपण आपल्या जीवनात हवे तसे बदल घडवून आणू शकतो. याचा सराव केल्याने या गोष्टी तुम्हाला हळूहळू जमू शकतात. सो यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक जे आहे ते वाचलं पाहिजे. आणि जर हे पुस्तक तुम्हाला मराठी भाषेमधनं खरेदी करायचं असेल तर ते खरेदी करण्यासाठीची लिंक जी आहे ती तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. तर ही बुक समरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगाच. आणि यापुढे कोणत्या पुस्तकाची समरी तुम्हाला पाहायला आवडेल हेही आम्हाला या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.